करायची नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. आज सकाळी सकाळी आम्ही आलो आहे नाशिकला शेवंती द्यायला. शेवंती बघू शकतो गाडी ते. आता वाजले आहे कंप्लीट 4 AM. पप्पा गेले तिकडं कोण सोबत ते कोणी आहे ना आमच्या जांदर गावातले, मग त्यांच्याकडे गेले. आणि सुक्यांवरून काका आणि काकाचा तो मोठ्या यांचा मुलगा येतोय, त्यांचीच वाट पाहू राहिले. ते फोनच नाही राहिले आता. आहे काकाचा मुलगा नव्हतं, काका काय आला नाही. कोणी मला माहिती खूप ठंडी ठंडी हवा आहे. ठंडी हवा की ऊपर हम है. पार्क करायला झाले काका. मग आता मी बसलो गाडीमध्ये. पप्पा पण नाही इकडं, पप्पा काकाकडे जायले. सो गाईज, मी ना झोपलो होतो गाडीत. खूप जास्त झोप लागली कारण की मी 2ला उठलो होतो. ब्लॉग एडिट करायचा होता. आता इकडेच आहे अजून. इकडं आपली शेवंती बा, ये आपली. खूप मोठी झोप काढली. आता झोप गाडीमध्ये एवढी काही चांगली झोप होत नाही. आता घरी जाऊन भेटू. आता खूप जास्त झोप लागेल. झोपतात तर पप्पा निघतील तोपर्यंत बसलं वाटतच. अजून काही शेवंती झाली नाही आपली, बाकी. पप्पा गेले काकाकडे. काका दाखवतो तुम्हाला. जात आहे ना दुसऱ्या काकांचे डावलं झेंडू आहे. 2 प्रकारचे होते. एक पिवळा आणि लाल होता. पिवळा 250 आणि नाही, पिवळा 350 आणि जो लाल आहे ना भावाला हा आहे 250. मार्केट आहे ना झेंडूला आत्ताचा. खूप जण आमच्या ओळखीचे आले. पण आम्ही चालू आहे. पप्पा आहे पाठवा, गाडी बघते. आता निघूया डायरेक्ट घरी. मैल बसी आहे. पप्पाला नाश्ता करायचा होता. पप्पा गेले नाश्ता करायला. बसलो गाडीत कारण की मी नाश्ता काही करणार नव्हतो ना. बसलो मग आता. पुढे बघू शकता 10 मैल हा आहे. 10 मैलचा गाव हवी. सो काय आता घरी आलोय. झोप लागेल आता मला. झोप सगळीच आंघोळ झाली आता माझी. आणि वायर गवत पण टाकलं. त्याला पाणी पण पाजलं. हे शेट आमच्या इकडे येऊन बसत आहे. आणि आता पप्पाच्या इकडं काहीतरी रसपोळीचा काहीतरी कार्यक्रम आहे. आणि तिळे जेवायला जायचं आहे. इकडं शेजारीच माझं घर, पप्पाचं घर. पप्पाने सांगितलंय थोड्या वेळाने तो झालं की ये. म्हटलं बरं झालं. आणि मला नेमकी झोप लागली होती. म्हटलं आता ना पहिले आंघोळ करू, मग दुपारी झोपते. कारण मला झोपच लागत नव्हती आत्ता. मग आता दुपारी झोपते. आणि आता जो पप्पाकडे काय काय बघू रेसिपी काय काय मला पण माहिती. सो काय जाता ना आपल्याला खाणं सोडायचं होतं. आम्ही मला प्रमाणे गौरीला थोडंसं पाणी पाजून आणि थोडं आंघोळ घालून देऊ. धुतलं आता गाईला पण थोडंसं वेळ बोललं गेलं. आणि तिला गारवा पण भेटत की असल्या वेळ. तोंडाला पण चांगलं धुवून घेतलं. आणि आता जायचं आहे पायनीत. कारण की खाणं सोडायचं आहे. मला पण माहीत नाही खाणं काय सोडायचं आहे. मीच झोपलो होतो कारण की माझ्या 3 दिवसापासून झोप नाही हो राहिली. 100-150 लिटर झालं. 200 लिटर बनवायचं आपल्याला. आपल्या पायनीतल्या मळ्यात काय बाबा. आता डाळिंबात आलोय. आणि बघ बाबा काय चाललंय त्याच्यात.
याला आहे ना व्यवस्थित टाईट करायला लागेल. त्या माणसांनी टाईट केलं नाही वाटत आहे. आपण ज्यांनी स्टार्टरचं काम केलं त्याच्याने टाईटच केलं नाही त्यांनी. आता छोटा पाहणा आहे की नाही बघायला लागेल. हे बघा डाळिंबात पण आलो पण तोपर्यंत पप्पा पण येऊन जातील खाणं घेऊन. केलं आता टाईट ते आता असं एवढं केलं मंगच आणि हलत नाही असं. त्याला व्यवस्थित आहे ना दुसरा पाहणा लावून टाईट करायला लागेल. जसं 10चा पाहणा घरी आहे वरती यायला पण सोपं आहे. याला कठाड आहे ना ते दगड आहे ना त्याच्यावर पाय देऊन वरती सोपं आहे यायला. बाबा कसं बाबा म्हणत्या कॉक चालू कर. माझा चाललो कॉक चालू करायला चाललो. बाबा त्या टोकाला मी या टोकले मग तेवढा एक चक्कर असेल. आणि इकडं पण बघा एवढा टिकीन किती गवतो म्हणजे बुटाचा फायदा राहतो. मोटर पण चालू साफ करायची पण गरज नाही कारण की काल फक्त पाणी सोडलं तर खाणं सोडलं तर मग आता थोडं बसू. मला तर लय ताण लागेल. पाण्याची बाटली पण बॅगमध्ये राहिली. पप्पा गेले खाणं आणायला तोपर्यंत मग आपण थोडं वेळ सोडा तयार झालेलं आहे. पॅक लावून देते 50 मॅग्नेश काही सुधारणा केली. इकडे काकाने कॉक फिरलं. काकानी ना कॉक फिरवला होता टाकीचा आणि कॉक आपला हा इकडून हा कॉक आहे ना मेन तो बंद करून टाकला आणि त्यांच्या टाकीचा कॉक चालू केला. इकडे आम्ही अर्ध खाणं चाललं. चला अर्ध खाणं चाललं. लाईट कशी गेली घरी फोन केला मग म्हणत लाईट आहे. मग मी गाडी वगैरे तिकडे बाबांनी मी बघितलं आणि कॉक बंद केला. गडबड मारून घेऊन राहिलो मग तिकडून आता आपलं झालं का मग तिकडे इथं परत आपली सुरत. दिसते तेलाचे साईडला कोल्हापूर साईडला बोलताय कारण की अगोदर पावर आणायची आहे ती इथे भेटत नाही. आता पाहिजे थोडं पिंपळ गावाला भेटते पिंपळगावरून आणायला लागत कारण की इकडे ना ॲव्हेलेबल नाही भेटत करून. आता ते पिंपळगावला फोन लावायचे मग तिकडून तिकडे आणायची मग मारायची. पुढे गेलं का सोय आता ते तर इकडे एक काटा पतला ते कोरडं आहे. आता आवडला तेल त्याला तेल्या म्हणतं अजून एक तेल आहे बाबा इकडे कुठे तेल्या सुचवल्या बाबा इकडे एक भेटला. तेलाचं प्रमाण वाढलं आता आता इकडे आपण पप्पा मारते आता इथं कसं शेवट वल्ल होतं बघा. त्या ट्रॅक्टरपेक्षा कंपॅरिझन आपल्या ट्रॅक्टरने जास्त वल्ल होतं. फळातून जरा खाली सगळं पाणी पडून जातं माहिती का एवढं खतरनाक वल्ल होत जातं. फळसुद्धा वल्ले.
आमच्या डाळिंबाच्या प्लॉटच्या एकदम पलीकडं पेरूचा प्लॉट आहे बघा. चांगला आहे पण चांगला सेट झालेला आहे. हा आमच्या वाणीचे आपल्या मोठ्या अण्णाने का आमचे मोठे अण्णा चिरंजीव त्यांच्या वाणीच प्लॉट आहे पण चांगला सेट आहे. हाय पण वरतीच जास्त पेरू आहे शेंगाला. आता मध्ये जाऊन बघू कसं रिझल्ट आहे. कारण की मी पण खूप दिवसांनी पेरू मध्ये आलो या तिन्ही फ्लडने पाणी दिले. कसं समजत माहिती का हे फ्लडने, कारण की पाण्याचा धाव खाली असतो ना इकडं. आता गेला तिकडे जायला पाणीच. आता इकडं बघायचं मला पेरू कसं आहे यांचा. तर आमचा पेरू असाच आहे बघा. चांगला आहे पण पेरू काय अडचण नाही. छान आहे दादा तुझा पेरू पण प्लॉट पण. आणि हे पण डाळिंब बागायतदार आहे आणि पेरू बागायतदार आहे. यांचं पण डाळिंब आहे. हे आपल्याला माहित नाही कुठे आहे. देखो ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना. सो गाइस घरी आलो. आता ही गाडी ना दादानी बाहेर काढली ती, कारण की त्यांनी चांगली साफसफाई करून टाकली. इकडे दिसते का नाही? हा दिसत आहे बा. थोडी गेली जास्त नाही गेली बऱ्यापैकी काय अडचण नाही. आता हिला मध्ये लावायचं शेडमध्ये. ट्रॅक्टर पण त्याला लावून मध्ये. आता घरी आलो. आता ना जेवायचं मला भूक लागेल कारण की आता हा रविवार आणि आता बेलपत्र आणायचे आहे कारण की उद्या सोमवार आहे. सोमवारचं पशुपती व्रत धरायचं आहे. या इकडे इकडे आलो आहे. आता वेलाचं झाड घे, वेलाचे पान घ्यायला. कुठे घे का खाली कुठे इकडे तेले बारीक मोठेले बारीकले तिच्याला काट आहे त्याला. मोठ्याले नाही लागते छोट्याच लागायचे. इकडे हे जरा फांटी काढायची. मोबाईल जरा असा कातर नाही कातर काय आणू मी तुम्ही बघतोय जरा मोबाईल दिसलं पाहिजे असं करा. एवढं दिसला ते मला दिसलं पाहिजे असं करा. ही फाटी घे ही पाहिजे नाही नाही काय तुम्ही बघतो व्हिडिओ काढा. हा तुकली पागड हा उद्या सोमवार नाही का आपल्याला. चलो देव एवढी मोठी घेतली. चला आता गाडी पेचाल ना. आज काय पाहिलं ना एवढ्या अडचणी तुम्ही कुठून पुढं ते गाडी कुठेच लावेल तिकडं एवढ्या अडचणी तिकडं. आता इकडून परत वर चढायचं. आम्ही करत चला मी तिकडून जाणार आहे आता. सगळं जाता ना मी गेलतो वेलाचं पान आणायला आपल्या एक ठिकाणी वाळाला नाल्यामध्ये गेलतो एक ठिकाणी वेलाचे पान आणायला. पण मग काय झालं थोडं घरामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मग ती पूजा पण नाही करता येणार. काय करणार आता नशिबात नव्हतं. चला उद्याचा दिवस पुढल्या सोमवारी नक्की जाऊ आपण. उद्या तर काय धरता येणार ठीक आहे. चला एक सोमवार नाही धरला एवढं काही इश्यूज नाही. आणि आता काय एवढंच आजचं होतं कारण की याच खूप दमेल आहे. मला खूप जास्त झोप लागेल झोपायचं आता कारण की मला इच्छा पण आहे मला ब्लॉग एंड करायची कारण की एवढं काम चालू होतं आज उन्हात हिंडायचं. आणि मला रात्री जागरण होत नाही जास्त करून
एवढंच. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole